आणि हा जो विजयाचा गुलाल आहे, हा विजयाचा गुलाल तुम्ही कशा पद्धतीनं उधळू शकताय? खर तर मला जनतेनेच उभं केलं होतं आणि मला जनतेनेच निवडून आणले. हे जे काय आज मी जिंकलोय ते केवळ जनतेमुळे आणि आदरणीय चिमणराव कदम साहेबांच्या पुण्यामुळे आहे. मी त्यांच्यामुळे इथं आहे आणि त्यांच्यामुळेच आज मला लोकांनी मतदान केलेलं आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मी आजचा हा गुलाल किंवा आजचा हा विजय आदरणीय चिमणराव कदम साहेबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझा पुढचा कार्यकाल सुरू करणार आहे. विरोधकांनी तुमच्यावरती जी आगपकड केली होती त्याबद्दल विरोधकांना तुम्ही काय उत्तर देणार? त्या विरोधकांनी माझं साधं अजून उत्तर दिलेलं नाही. मी डे 1 पासून ज्या दिवशी मी 21 तारखेला फॉर्म भरला त्या दिवशीपासून आजपर्यंत मी त्यांना एकच प्रश्न विचारतो. आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय मकरंद आबा असतील, आदरणीय नितीन काका असतील, माजी खासदार आता विद्यमान खासदार, त्यांनी मला तिकीट सांगून सुद्धा त्यांनी इथं दिलं नाही. त्यांचे वारंवार फोन येऊन सुद्धा त्यांनी मला तिकीट दिलं नाही. त्याचं कारण काय हे त्यांनी अजून स्पष्टीकरण दिलं नाहीये. मला त्याचीच फक्त अपेक्षा आहे. मला त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीची बाकीची उत्तरं नको आहेत. आदरणीय रामराजे साहेब असतील, आदरणीय बाबा असतील, आदरणीय पिट्टू बाबा असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळे एका बाजूला पण आदरणीय वैदी साहेब असतील, म्हणजे शिवांजली राजे नाईक निंबाळकर आपण त्यांना संबोधित करता, मी काकी म्हणतो त्यांना. त्यांनी माझ्यासाठी सगळ्यात जास्त प्रचार केलेला या ठिकाणी. पूर्ण राजे कुटुंब माझ्या बरोबर उभं राहिलं. त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते म्हणजे आदरणीय साहेबांचे कार्यकर्ते असतील, राजकारण्याचे असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे आज मला हा गुलाल मिळालेला आहे. आता शिवसेनेच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवला, विजयी पण झाला. आता शिवसेनेच्या विजयानंतर आपण शिवसेना ही वाढीसाठी काय आपण इथून पुढं शिवसेना बाबा आहेत त्याबद्दल आपण काय शिवसेना विजय वाढ झाली हो. तुम्हाला संघर्ष होता. आम्ही एकत्र आलो. 2 प्रत्येक तालुक्यातले घर एकत्र आले. अपमान केला गेला, आमचा अपमान केला गेला, आमच्यावर